अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर खेड यांच्या वतीने येत्या शुक्रवारी 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा केला जाणार आहे। खेड शिवतर रोडवरील भैरी नगर येथील मंदिर परिसरात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजबानी असेल। सोहळ्याच्या दिवशी सकाळी श्रींचे पूजन, लघुरुद्र आणि कीर्तन पार पडणार आहे। दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन असून सायंकाळी शहरातून भव्य दिंडी आणि पालखी परिक्रमा काढण्यात येईल। या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे स्वामींना दाखवण्यात येणारा 2100 पुरणपोळ्यांचा महानैवेद्य। ज्या भक्तांना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यांनी सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत मंदिरात पुरणपोळ्या जमा कराव्यात असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। रात्री भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता होईल, तरी सर्व स्वामी भक्तांनी या मंगलमय सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। स्वामी समर्थ महाराज मंदिर शिवतर रोड भैरी भवानी नगर खेड या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे प्रकट दिन सोहळा साजरा होतो आहे। या प्रकट दिन सोहळा दिनांक 20 मार्च व 21 मार्च असा 2 दिवस साजरा केला जाणार आहे। 20 मार्चला स्वामींचा जन्मोत्सव कीर्तन ते सायंकाळचं 7 वाजता चालू होणारा महाप्रसाद हा कार्यक्रम त्या दिवसाचा असेल। तर 21 मार्च हा आमच्यासाठी एक स्पेशल दिवस आम्ही वाढवलेला आहे। त्या दिवशी आपल्याला खेड शहरामध्ये पालखी सोहळा हा एक भव्य दिव्य स्वरूपाचा पालखी सोहळा त्या दिवशी साजरा होणार आहे। सायंकाळी 5 वाजता मंदिरातून पालखी मार्गस्थ होईल। पालखी सोहळ्यामध्ये खेड शहरातील सर्व महिला भगिनीचा समावेश असून काही महिला भगिनी लेझिम, तर काही महिला भगिनी दिंडी अशा पद्धतीत त्यांचे कार्यक्रम होणार आहेत। या पालखी सोहळ्यामध्ये आपण एक चित्ररथ मागवलेला आहे की ज्याच्यामध्ये स्वामी, सुंदराबाई, लायटिंगचा रथ असेल, लायटिंगच्या छत्र्या, तुतेरेवाले, उंट, खालूबाजा, नंतर पश्चिम महाराष्ट्रातून आपण एक बेंजो मागवलेला आहे। आणि असा हा भव्य दिव्य सोहळा की आजपर्यंत असा सोहळा स्वामी समर्थ महाराजांचा या रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही होत नाही, अशा पद्धतीत साजरा करण्याचा प्रयत्न हा आमच्या स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड भैरी भवानी नगरच्या माध्यमातून केला जातो आहे। माझं आव्हान आहे सर्व स्वामी भक्तांना की आपण या सोहळ्यात सहभागी व्हायचं आहे। महिलांना विनंती आहे या पालखी सोहळ्यामध्ये येताना भगव्या कलरची साडी परिधान करायची आहे, तर पुरुषांनी सफेद झब्बा लेंगा परिधान करायचा आहे। पारंपरिक वेशामध्ये या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन या पालखी सोहळ्याचा आनंद द्विगुणित करून सर्वांनी स्वामीनामात दंग व्हायचं आहे। असा पद्धतीचा हा पालखी सोहळा आपण ह्या वर्षी एक आगळा वेगळा साजरा करतो आहे। सर्वांना माझी विनंती श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड भैरी भवानी नगर खेडच्या माध्यमातून। तसेच खेड शहरातील सर्व महिला भगिनींना विनंती आहे, प्रकट दिन 20 मार्च रोजी आपण महाप्रसादासाठी 2100 पुरणपोळ्यांचा नैवेद्य स्वामींना अर्पण करतो। यासाठी मंदिराच्या वतीने आपणा सर्वांना आव्हान आहे की आपण सर्वांनी यथाशक्ती जशा काही पोळ्या बनवून मंदिरामध्ये देता येतील तशा त्यात मंदिरात सायंकाळी 7 वाजेपर्यंत द्यायच्या आहेत।